उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील संभाजी चौक दगडी शाखेच्या वतीने भगवा सप्ताहाला शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने उत्साहात सुरुवात झाली। हा सप्ताह धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीपर्यंत म्हणजे 27 जानेवारी पर्यंत साजरा होणार आहे, अशी माहिती माजी उपमहापौर आणि माजी शहर प्रमुख रमेश चव्हाण यांनी दिली। भगवा सप्ताहाच्या निमित्ताने 23 ते 27 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 23 जानेवारी रोजी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली, तर 24 जानेवारीला शासकीय योजनांची माहिती देणारा कार्यक्रम आयोजित आहे। 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जाईल आणि 27 जानेवारीला धर्मवीर आनंद दिघे जयंती व हळदी कुंकू समारंभ होणार आहे। भगवा सप्ताहाच्या उद्घाटनासाठी शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। यामध्ये महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, शहर प्रमुख व उपमहापौर रमेश चव्हाण, महिला शहर संघटिका मनीषा भानुशाली, विभाग प्रमुख अनिल मराठे, उपशाखा प्रमुख बाबा कदम, युवा सेना उपशहर प्रमुख सिद्धांत चव्हाण, महिला शाखा संघटिका सुषमा घाक, गट प्रमुख राहुल घोरपडे, युनियन अध्यक्ष रमेश आगळे तसेच पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संजीव कांबळे उपस्थित होते। आज संभाजी चौक दगडी शाखेच्या वतीनं या ठिकाणी शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी होत आहे। शिवसेना पक्षाच्या वतीनं शिव उत्सव पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मेळावा आयोजित केला आहे आणि हा मेळावा बीकेसीला होतोय। शिव उत्सव या नावाने होत असलेला मेळावा, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं होत असलेला मेळावा, महाराष्ट्रातून येणाऱ्या शिवसैनिकांचं मार्गदर्शन मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे करणार आहेत आणि शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त सर्व शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या भव्य भगवा सप्ताहामध्ये शिवसैनिक, जय महाराष्ट्र मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रमेश चव्हाण यांनी केले आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी एक भगवा सप्ताह बाळासाहेबांच्या जयंती ते दिघे साहेबांच्या जयंतीपर्यंत प्रत्येक दिवशी कार्यक्रम संभाजी चौक शाखा घेत आहे। त्यात तहसीलदारचे दाखले वाटप, त्यानंतर अपंगांसाठी, विधवांसाठी पेन्शन, त्यानंतर आपण रेशनिंग ऑफिसचे पण जे रखडलेले कामं आहेत त्यांना बोलून त्या स्थानिक लोकांना लाभ द्यावा लागत होतं, ते आपल्या शाखेत ते येऊन करणार आहेत। हळदी कुंकू समारंभ प्रत्येक विभागात, साईबाबा नगर, रामजी आंबेडकर नगर, संभाजी चौक असा खूप मोठा कार्यक्रम घेणार आहे या सप्ताहामध्ये। तरी या सप्ताहानिमित्त सगळ्यांना भाविकांना हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। नागरिकांनी, सर्व नागरिकांनी या सप्ताहाचा किंवा सगळ्या योजनेचा लाभ घ्यावा ही त्याला आमची कळकळीची विनंती। उल्हासनगरमध्ये 1 ते 5 सगळे शिवसैनिक जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ते मोठ्या उत्साहाने ही जयंती साजरी करतात। तसेच आमच्याकडे सगळीकडे सगळ्या शाखांमध्ये वेगवेगळे उपक्रम घेतले जातात। आता आपली दगडी शाखा आहे संभाजी चौक 4 मध्ये, तिथे पण भगवा सप्ताह या दिनानिमित्त 6 दिवस आमचा भगवा सप्ताह म्हणजे 22 तारखेपासून चालू होतो तो 28 तारखेपर्यंत असतो आणि विविध कार्यक्रम, विविध कॅम्प आणि आरोग्य शिबिर, तसेच महिला भगिनींसाठी, महिला ज्या आपल्या लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता आपल्याकडे हळदी कुंकू हा कार्यक्रम सगळीकडे चालू केला आहे आणि 27 तारखेला तो कार्यक्रम दगडी शाखेमध्ये पण आयोजित केला आहे। आणि भगव्या सप्ताहाच्या याच्यात निमित्ताने आपल्या पूर्ण शहरामध्ये, शाखेमध्ये 7 दिवस कार्यक्रम आयोजित केले जातात। मोठ्या उत्साहाने शिवसैनिक, महिला आघाडी त्यात सगळे उपस्थित राहून आणि सगळ्यांना म्हणजे जनतेला सहकार्य करणारी कामं, लोकोपयोगी कामं केली जातात। जय हिंद, जय महाराष्ट्र।